नमो शेतकरी आणि पीएम किसान हप्ता वितरण 2026 नवीन नेम आणि जिल्ह्यांची यादी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस महाराष्ट्रातील 93 लाखापेक्षाही अधिक शेतकरी बांधवांसाठी ऐतिहासिक आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आज एकाच वेळी वितरित केला जात आहे। म्हणजेच तुमच्या खात्यात एकत्रपणे 4000 रुपये जमा होणार आहेत। तसेच यामध्ये तुरळक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6000 रुपये देखील जमा होणार आहेत। पण मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये फक्त हप्ता वितरण नाही, तर सरकारने 2026 साठी जे कडक नियम बनवले आहेत त्याबद्दल देखील सविस्तर चर्चा करणार आहोत। 10 एकरची अट काय आहे, लाडकी बहीण योजनेचा यावरती काय परिणाम होईल आणि कोणत्या 20 जिल्ह्यात आज पैसे जमा होत आहेत, हे सर्व आपण पुराव्यासह पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण अर्धवट माहिती नुकसानदायक ठरू शकते। पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून नोटिफिकेशन बेलला पण ऑल वरती नक्की सेट करा। आम्ही फक्त बातम्या देत नाही, तर शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी आवाज उठवतो। या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवेल। 7200 कोटींचा निधी आणि मंत्रिमंडळ बैठक। शेतकरी मित्रांनो, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वाची बैठक पार पडली। यामध्ये 7200 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यामध्ये आली आहे। हा पैसा थेट बँकांना वर्ग करण्यामध्ये आला आहे। पीएम किसान 22वा हप्ता केंद्र सरकारकडून 2000 रुपये, नमो शेतकरी 8वा हप्ता राज्याकडून 2000 रुपये, एकूण 4000 रुपये आज सकाळपासूनच डीबीटी द्वारे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 20 जिल्ह्यांची निवड आणि सर्व्हरची समस्या। राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत, पण सरकारने आज फक्त 20 जिल्ह्यांचीच निवड का केली? याचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग सर्व्हरवर येणारा ताण। एकाच वेळी करोडो शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे सोडल्यास बँकांचे सर्व्हर पूर्णपणे डाऊन होतात। 3 टप्पे, सकाळी 10 ते दुपारी 2, पहिला 2, दुपारी 2 ते संध्याकाळी 7, 3, संध्याकाळी 7 ते रात्री 12 असे 3 टप्प्याप्रमाणे तुम्हाला पैसे देण्यामध्ये येणार आहेत। जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला अजून देखील मेसेज आलेला नसेल तर काळजी किंवा चिंता करू नका। रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुमची प्रतीक्षा संपणार आहे। 2026 चे 2 नवीन नियम। सविस्तर नेम 1, 10 एकरची अट। आता 10 एकर पेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची पडताळणी होणार आहे। श्रीमंत शेतकऱ्यांना वगळून फक्त गरजू शेतकरी बांधवांना प्राधान्य दिलं जाईल। नियम 2, लाडकी बहीण योजना। अर्थमंत्री यांनी संकेत दिले आहेत की एकाच कुटुंबात अनेक योजनांचे लाभ मिळत असतील तर भविष्यामध्ये मर्यादा येऊ शकतात। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण यापैकी एक निवडण्याची वेळ येऊ शकते। नेम 3, एक कुटुंब एक हप्ता। रेशन कार्डावर जर 4 नावे असतील आणि 4 ही जण हप्ता घेत असतील तर आता फक्त एकालाच पैसे मिळतील। नेम 4, फार्मर आयडी कार्ड। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फार्मर आयडी कार्ड बनवले आहेत त्यांचे हप्ते कायमचे बंद केले जाऊ शकतात। 20 जिल्ह्यांचे नावे आणि यादी। आज नेमके कोणत्या 20 जिल्ह्यातील शेतकरी बांधव खुश होणार? नावे नीट ऐका: वाशिम, लातूर, वर्धा, रत्नागिरी, रायगड, हिंगोली, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, बीड, अकोला, पालघर, पुणे, सिंधुदुर्ग, परभणी, नागपूर, नाशिक, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि अमरावती या 20 जिल्ह्यातील 155 किंवा 56 तालुक्यांमध्ये आज मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा आजच्या यादीत नसेल तर काळजी किंवा चिंता करू नका। पुढील काही दिवसात उरलेल्या 16 जिल्ह्यात सुद्धा पैसे जमा होतील। तुम्हाला मेसेज आला आहे का? तुमची जमीन किती आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा। आता शेतकरी बांधव असे आहेत, बरेच वर्षापूर्वी फॉर्म भरला होता परंतु त्यांनी ई-केवायसी केलेली नाही। सरकारने असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जेपर्यंत तुम्ही म्हणजेच की माणूस जोपर्यंत जिवंत आहे याचा पुरावा म्हणजेच की केवायसी देत
नाही तोपर्यंत पैसे मिळणार नाही. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ई-केवायसी अत्यंत गरजेचे आहे. ई-केवायसी सर्व शेतकरी बांधवांनी करून घ्यावी. उपाय: आता शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईलवर पोर्टल पीएम किसान उघडलंय, आधार नंबर टाकला, त्यांच्या नंबरवरती एक कोड OTP आला, तो भरला आणि बस 2 मिनिटांमध्ये त्यांचे काम पूर्ण झाले. आता त्यांचे पैसे कोणीच रोखू शकत नाही. आता दुसरी परिस्थिती पहा. शेतकरी बांधवांचे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाते आहे आणि स्टेट बँकमध्ये दुसरे खाते आहे, पण त्यांचे आधार कार्ड कोणत्याही खात्याला लिंक नाहीये. मग गडबड काय होते? सरकार जेव्हा दिल्ली किंवा मुंबईहून बटन दाबते तेव्हा ते पैसे बँक खाते नंबरवर तुमच्या नाही तर तुमच्या आधार नंबरवर पाठवले जातात. मग आधार ज्या बँकेला जोडलेले असेल तिथेच पैसे जमा होतात. उपाय: आता शेतकरी बांधवांना बँकेत जाऊन एक आधार सीड किंवा DBT कन्सेशन फॉर्म भरावा लागेल. तो भरला की सरकारचे पैसे तुमच्या खात्यात बिना अडथळा जमा होतील. समजा कोणत्याही एका शेतकरी बांधवांनी आपली 10 एकर जमीन 2 मुलांच्या नावावरती केली आहे. आता तिघेही, एक शेतकरी आणि त्याचे 2 मुले, एकाच घरामध्ये राहतात आणि एकाच रेशन कार्डवरती त्यांचे नावे आहेत. नवीन नियम लागू झालेल्या 2025 ते 2026 मध्ये लागू झालेला 2026 नियमानुसार जर हे तिघेही एकाच रेशन कार्डवरती असतील तर तिघांनाही प्रत्येकी 4,000 रुपये मिळणार नाहीत. फक्त शेतकरीलाच त्याचे पैसे मिळतील, त्यांच्या मुलांना पैसे मिळणार नाहीत. बाकी दोघांचे अर्ज अपार्टमेंट फॅन्क म्हणून बाद केले जाऊ शकतात. या एका शेतकऱ्याकडून आपण काय शिकलो? 1. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक ठेवा. 2. वर्षातून एकदाच KYC नक्की चेक करा. 3. तुमचे आधार कोणत्या बँकेला जोडले आहे DBT हे बँकेत जाऊन एकदा नक्की खात्री करा. शेतकरी बांधवांनो, अनेक वेळा सरकार पैसे सोडते पण तुमच्या खात्यावरती ते येत नाहीत. याचे 90% कारण असते ई-केवायसी पूर्ण नसणे किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसणे. शेतकरी बांधवांनो, 2026 नवीन नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे KYC अपूर्ण आहे त्यांचा हप्ता कायमचा रोखला जाणार आहे. चला तर पाहूयात पीएम किसान म्हणजेच की ई-केवायसी कशी पूर्ण करायची. नंबर 1. मोबाईलवरती OTP ने पूर्ण करू शकता. सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in जा. उजव्या बाजूला ई-केवायसी हा पर्याय दिसेल, त्यावरती शेतकरी बांधवांनो क्लिक करा. तुमचा आधार नंबर टाका आणि सर्च करा. तुमच्या आधारला जो नंबर म्हणजेच की मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक सहजपणे OTP येईल. तो OTP टाकून शेतकरी बांधवांनो सबमिट करा. तुमची ई-केवायसी शेतकरी बांधवांनो पूर्ण होईल. इतकी सोपी पद्धत आहे. फक्त तुम्ही एकदा जर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्याच मोबाईलवरून ई-केवायसी सहजपणे पूर्ण करू शकता. त्यामुळे आता ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी, जेणेकरून काही शेतकरी बांधवांना 4,000 रुपये हप्ता मिळणार आहे, काही शेतकरी बांधवांना 6,000 रुपये हप्ता मिळणार आहे. तर आता हे तर आपल्याला कळेल की 6,000 मिळणार आहे की 4,000 मिळणार आहे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर. तर त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.